महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 मराठी अभिनेत्री. मित्रांनो, चित्रपट सृष्टीने आता केवळ प्रादेशिक पातळीवरच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या घडीला आपल्या मराठी अभिनेत्री केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या उत्तम निर्मात्या देखील आहेत. स्वतःचे ब्रँड्स चालवणाऱ्या यशस्वी उद्योजिका आहेत आणि हिंदी वेब सिरीज तसेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका गाजवत आहेत. टीव्हीवरील रियालिटी शोचे प्रशिक्षण करण्यापासून ते मोठ्या जाहिरातींपर्यंत प्रत्येक क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वर्चस्व स्थापित केले आहे. याच बहुआयामी टॅलेंटमुळे त्यांच्या मानधनात आणि संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील अशा टॉप 10 सर्वात श्रीमंत आणि यशस्वी मराठी अभिनेत्रींबद्दल, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यावधी रुपयांचे साम्राज्य उभे केले आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, नेहा पेंडसे. नेहा पेंडसे ही मराठीतील अशी अभिनेत्री आहे जिने हिंदी टेलिव्हिजनवरही सर्वाधिक यश मिळवले आहे. मी आय कम इन मॅडम आणि भाभीजी घर पर है यासारख्या हिंदी मालिकांमधून तिने स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला. हिंदी मालिकांमधील प्रति एपिसोड मानधन खूप जास्त असते. यासोबतच नेहाने जून सारख्या दर्जेदार मराठी चित्रपटाची निर्मितीही केली आहे. त्यामुळे ती सर्वाधिक श्रीमंत मराठी अभिनेत्रीच्या यादीत स्थान मिळवते. नंबर 9, मृण्मयी देशपांडे. या यादीत 9व्या क्रमांकावर आहे मृण्मयी देशपांडे. मृण्मयी ही एक अष्टपैलू कलाकार आहे. कट्टर काळजात घुसली सारखे चित्रपट, सारेगमप सारख्या मोठ्या शोचे सूत्रसंचालन आणि आता चित्रपट दिग्दर्शन अशा विविध आघाड्यांवर ती काम करते. एकाच वेळी अभिनेत्री, अँकर आणि दिग्दर्शका म्हणून काम करत असल्यामुळे मनोरंजन विश्वात तिची कमाई आणि संपत्ती खूप लक्षणीय आहे. नंबर 8, पूजा सावंत. दगडी चाळ फेम पूजा सावंत ही तरुण पिढीची लाडकी अभिनेत्री आहे. पूजाने जंगली या चित्रपटातून बॉलिवूडमध्येही पदार्पण केले आहे. चित्रपटाचे मानधन, सोशल मीडियावरील मोठे ब्रँड कोलॅबोरेशन आणि विविध फॅशन ब्रँडच्या जाहिराती यामुळे पूजाची कमाई खूप मोठी आहे. तिचे ग्लॅमरस फोटोशूट्स आणि ब्रँड एंडोर्समेंट्स तिच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहेत. नंबर 7, तेजस्विनी पंडित. 7व्या क्रमांकावर आहे तेजस्विनी पंडित, जी तिच्या दमदार अभिनयासोबतच तिच्या बिझनेस सेन्सरसाठीही ओळखली जाते. अनेक गाजलेले मराठी चित्रपट आणि वेब सिरीज केल्यानंतर तेजस्वीने तेजज्ञा नावाचा स्वतःचा कपड्याचा ब्रँड सुरू केला, ज्याला महिला वर्गांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो. याशिवाय तिने चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले असून अथांग आणि बाबू यासारख्या कलाकृतीची निर्मिती केली आहे. नंबर 6, मुक्ता बर्वे. अभिनयाची खान म्हणून ओळखली जाणारी मुक्ता बर्वे ही मराठीतील सर्वात यशस्वी आणि आदरणीय अभिनेत्र्यांपैकी एक आहे. मुंबई पुणे मुंबई, जोगवा आणि डबल सिटी यासारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. मुक्ता केवळ चित्रपटातच काम करत नाही, तर तिचे स्वतःचे नाटक निर्मितीचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्याद्वारे ती सातत्याने दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणते. नंबर 5, प्रिया बापट. 5व्या क्रमांकावर आहे प्रिया बापट. काकस्पर्श, टाइमपास 2 आणि वजनदार यासारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी प्रिया आज OTT प्लॅटफॉर्मवरही एक मोठी स्टार आहे. हॉटस्टारवरील सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सिरीज मधील तिच्या भूमिकेने तिला देशभरात ओळख मिळवून दिली. अभिनयाव्यतिरिक्त प्रिया आणि तिचा नवरा उमेश कामत यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे. तसेच ती एका कपड्याच्या ब्रँडशी जोडली गेलेली आहे. नंबर 4, प्राजक्ता माळी. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालक म्हणजे प्राजक्ता माळी. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून ती घरोघरी पोहोचली आहे. प्राजक्ता केवळ एक अभिनेत्री नाही, तर ती एक अतिशय यशस्वी व्यावसायिक देखील आहे. तिने प्राजक्ता राज या पारंपरिक मराठी दागिन्याचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे आणि तो प्रचंड यशस्वी ठरला आहे. तसेच कर्जतमध्ये तिने स्वतःचे एक आलिशान फार्म हाऊस देखील बांधले आहे, जे तिच्या आर्थिक यशाची साक्ष देते. नंबर 3, अमृता खानविलकर. या यादीत 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राची चंद्रमुखी अमृता खानविलकर. अमृता मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेसृष्टीत अत्यंत लोकप्रिय आहे. बॉलिवूडचा राजी चित्रपट असो किंवा झलक दिखला जा आणि खतरों के खिलाडी सारखे अनेक हिंदी नॅशनल रियालिटी शोज अमृताने सगळीकडे आपली जादू दाखवली आहे. हिंदी टेलिव्हिजन आणि मराठी चित्रपटांमधील तिचे मानधन खूप जास्त असल्यामुळे तिची गणना सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींमध्ये होती. नंबर 2, सोनाली कुलकर्णी. अप्सरा अली या लावणीतून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी सोनाली कुलकर्णी 2ऱ्या क्रमांकावर आहे. नटरंग, हिरकणी ते झिम्मा यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट तिने दिले आहेत. चित्रपटांसोबतच सोनाली डान्स रियालिटी शोचेही प्रशिक्षक म्हणून काम करते आणि अनेक मोठ्या स्टेज शो मधूनही ती मोठी कमाई करते.
तिचे स्वतःचे सोशल मीडियावर मोठे फॅन फॉलोइंग असून विविध जाहिरातींमधूनही तिचे मोठे उत्पन्न होते. नंबर 1 सई तामणकर. आणि मित्रांनो, नंबर 1 वर आहे मराठी चित्रपट सृष्टीतील बोल्ड अँड ब्युटिफुल अभिनेत्री सई तामणकर. सईने केवळ मराठीतच नव्हे तर हंटर, मम्मी आणि भक्षक यासारख्या सुपरहिट हिंदी चित्रपटांमधूनही आपली छाप पाडली आहे. एका चित्रपटासाठी ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. याशिवाय महाराष्ट्राची हास्य जत्रा यासारख्या लोकप्रिय शोची ती प्रशिक्षक आहे आणि अनेक बड्या ब्रँडची ब्रँड अँबॅसिडर देखील आहे. सईची अंदाजित संपत्ती अनेक कोटींच्या घरात असून ती मराठीतील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रीच्या यादीत अग्रस्थानी येते. तर मित्रांनो, या होत्या महाराष्ट्रातील टॉप 10 सर्वात श्रीमंत आणि यशस्वी मराठी अभिनेत्री. अभिनय, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. यापैकी तुमची सर्वात आवडती अभिनेत्री कोणती आहे ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.